आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सातपूरमधील जमिनीच्या फेरफार प्रकरणी कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा। नाशिकच्या सातपूर परिसरातील गट क्रमांक 492 आणि 493 या जमिनीच्या प्रकरणात गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत तक्रारदार सौ सुनीता प्रभाकर दोंदे यांनी प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आहे। या संदर्भात त्यांनी 24 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे। या तक्रारीत भूमाफिया जितेंद्र मनोहर दास ठक्कर तसेच श्यामसुंदर रामकिसन लाहोटी, लीलाबाई श्यामसुंदर लाहोटी, सोनल कपिल लाहोटी आणि कपिल श्यामसुंदर लाहोटी यांच्यासह इतर अनोळखी व्यक्तींनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून सन 1980 मध्ये फेरफार नोंद क्रमांक 2935 आणि 2936 बेकायदेशीररित्या महसूल अभिलेख 712 मध्ये नावे दाखल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार कोणतेही नोंदणीकृत खरेदी खत किंवा मोबदला न देता महसूल नोंदीत फेरफार करून त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या नोंदीच्या आधारे संबंधितांकडून मिळकतीवर कब्जा व वहिवाट करण्यास अडथळे निर्माण केले जात असून सतत दबाव आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या प्रकरणी यापूर्वी सातपूर पोलीस ठाणे तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडेही अनेक वेळा तक्रारी देण्यात आल्या आहेत, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान गट क्रमांक 492 आणि 493 संदर्भातील फेरफार नोंद तात्काळ रद्द करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देत त्या घटनेची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। माझी जागा 493 हा सातपूर अशोकनगर येथे आहे। जितेंद्र मनोहर ठक्कर यांनी जागा बळकावली। 10 एकर जमीन आमची पूर्ण हडप केली। 19 पर्यंत आमचे नाव होते। 40 वर्षापासून आमच्याच ताब्यात आहे जमीन, अजून आमचे लोक तिथे राहते आहे, पण त्यांनी हडप करून नाव लावले एका नोंदीवरून 2935च्या नोंदीवरून, तरी पण जिल्हा अधिकारी हे त्यांचे वाली काही दखल घेतली नाही। म्हणून माझं हे ही 2935ची नोंद, हा त्यांनी लावलेले नाव, ही 2935ची नोंद, 2935ची मी त्यांनी नावे लावलेली। जितेंद्र ठक्कर, कपिल लाहोटी यांनी दोघांनी एक एकरला दोघांचे नाव लावले आणि बाकीच्या 8 एकरवर पण त्यांनी नाव लावले, प्लॉट करून विकले बिन खरेदीचे। आणि 62 मध्ये ही आमची वडीलपार्जीची जमीन आमच्या सर्वांच्या नावावर होती, तशीच कायमस्वरूपी राहावा अशी जिल्हाधिकाऱ्याकडे माझी वाली मागणी। नाही त्यांनी हे केलं तर 8 दिवसाच्या आत मी त्यांच्या ऑफिस समोर येऊन मी स्वतःला आत्महत्या करीन, कारण माझ्या कुटुंबाला खूप त्रास झालेला आहे। कोणाच्या ऑफिस समोर? जिल्हाधिकाऱ्याच्या, कारण मी वेळ त्यांना हे पाठवत होते अर्ज, पण त्यांनी माझ्या अर्जाचा काही दखल घेतलेलं नाही। ओके। प्रभाकर दोंदे, आमची 493 ही जागा ठक्कर साहेबांनी 19 मध्ये स्वतःच्या नावावर करून घेतली।